सो हे काय सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इकडे काय 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 तुम्हाला नाश्ता नाश्त्याला काय खूप आहे, सगळं आवरायचं अजून. तंदुरी तंदुरी काय प्लॅन आहे? खोबरा वगैरे काय आहे? वाटण करायचंय मला आता. तर मी आज करणार आहे, म्हणजे आज घेऊन येणार आहे मी रेसिपीचं चॅनल. आणि आज मी करणार आहे चिंबोरीचं कालवण आणि चिकन पण करणार आहे. पण चिकनची रेसिपी दाखवणार नाहीये, ते बोर झालंय. स्वतः मी चिंबोरीचं कालवण करणार आहे. त्यासाठी मला वाटण करायचंय. पण मी आधीच जाते जरा बाहेर, मला बँकेत काम आहे आल्यावर. ओके. तर मी आलोय घरी नाश्ता करायला. हिला मी कॉल केला तर पण उचलला नाही. कारण की मी रात्री यांना देते मी चिकन गरम करून सध्या आता. सो तुम्हाला ती नंतर ब्लॉग मध्ये दाखवलं चिंबोरी वगैरे कशी बनवते ती. सिंपल बनवणार आहे काहीतरी युनिक, म्हणजे चिंबोरी रसा ना. ओके. सो गाईज कंटिन्यू राहा आमच्या सोबत. तर मी पण नाश्ता वगैरे करून घेतो आणि आज खूप दिवसानंतर हा ब्लॉग शूट करतो आम्ही. सो कंटिन्यू राहा. तर यांना दिले मी, तर यांनी सगळं रस्ता त्या साईडला घेतला कालवण. ठीक आहे. भाकरीची वाट लागलेली आहे. नाही वाट लागली. घ्या. मैत्रीण झोपलेली आहे. पिऊची माझ्या पिऊ नुसती माऊ माऊ करत असते, बाऊ बाऊ. तर ठीक आहे, आता हे नाश्ता करून घेतील आणि मी तोपर्यंत जाऊन येते पटकन बँकेत. आणि येताना चिकन पण घेऊन येते, कारण की हे घेऊन नाही आलेत. ह्यांना मी त्यासाठीच फोन करत होते, पण त्यांनी उचलला नाही मला फोन. आणि इथे आलं मला बोलतात मी फोन केले. ठीक आहे, मी पटकन येते जाऊन येते पटकन बँकेत. आणि काकी पण येतात सोबत. जस्ट आली, कोथिंबीर आणली जराशी आणि चिकन घेऊन आली आता. तर चिकन पहिले धुवून वगैरे घेते आणि त्याला मॅरिनेट करून ठेवून देते नंतर घालायला. आणि मग आपल्या वाटण्याची तयारी करते. इथे खोबरं घेतलंय, तो आता थोडं भाजते आणि नंतर खोबरं साईडला वाटून घेते. तर इथे कोथिंबीर आता साफ करून ठेवले मी. इथे तवा ठेवला आहे फ्राय पॅन. आता खोबरं आधी भाजून घेते. थोडंसं असं लाल, जास्त करपायचं नाही आहे, नॉर्मल भाजून घेते आणि मग म्हणजे वाटून घेईल. इथे लसूण घेतलंय मी सोलून. तर आता खोबरं वगैरे भाजून घेतले मी. इथे बघू शकता जास्त नाही भाजलंय. आणि आलं पण कट करून घेतलंय. आता आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि खोबऱ्याचं वाटण करून घेते आधी. आणि कांदे कापून घेते. 2 टोमॅटो घेतात बारीक आणि 2 कांदे घेतलेत. मला कांदा जास्त नाही घेणार मी, चिंबोरीला नॉर्मल घेणार आहे. एकच कट करू, म्हणजे अर्धा अर्ध करेल, कारण की चिकनला पण कांदा पाहिजे मला कापलेला. तर आधी आता वाटण करून घेते सगळं मिक्सर. ते जे खोबरं वाटलेलं आहे, सॉरी भाजलेलं आहे, ते मी घेते थोडंसंच, थोडं घेणार आहे. चिंबोरी पप्पांनी कट करून ठेवली, बरं झालं, कारण की मला भीती वाटते. पण मी आज पहिल्यांदा त्याला हात लावणार आहे. काय माहिती आता कसं लावणार आहे. म्हणजे कालवण करते मी, पण डायरेक्ट मी डिशमध्ये असे ठेवून डायरेक्ट टाकते कालवणात. तर आज मी त्याला. तर माझं वाटण रेडी झालं आहे. आणि हे पाणी म्हणजे वाटणं जरा धुवून ठेवलं आहे, त्यात टाकायला रश्श्यात. तर यात मी काय काय घेतलेलं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची आणि खोबरं. आता कांदा आणि टोमॅटो. तर बघू शकता मस्त मोठे मोठे चिंबोरे आहेत पप्पाने. आणि बापरे, मी फर्स्ट टाइम हात लावणार आहे. ॲक्च्युली भीती वाटते मला, पण ठीक आहे, ह्यांना मी हात लावू शकते. हे माझे फेवरेट आहेत. मी हे नाही खात ॲक्च्युली कवर. मला जास्त करून फांगडेच नांग्याच आवडतात. तर जेव्हा आपण मुठे बनवतो ना, मुठे काय जे आहेत ते नांगे बारीक बारीक, तर मुठ्यांसाठी ना तुम्ही म्हणजे ग्रेव्ही जरा घट्ट करायचं असेल ना कालवण, तर हे जे बारीक बारीक असतं ना त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि त्या रश्श्यात टाकायचं. तर टेस्ट पण मस्त येते आणि भारी लागतं एकदम. सो आता त्याला सुरू करूया. हे साईडला ठेवते मी सध्या. A few moments later. मस्त खिडकी ओपन ठेवली आहे, मस्त हवा पण येते. म्हणजे आज गरम खूप होत आहे. माझा आवाज तुम्हाला पोचतोय की नाही काय माहिती नाही, पण मी आज जरा छोट्या आवाजात बोलते. थोडं मोठ्याने बोलायला लागेल, नाही तर परत ते मला बोलतील की जरा मोठ्याने बोलायचं. तर बघू शकता इथे कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे, कांदा, टोमॅटो घेतलाय, वाटण पण रेडी झालंय, चिंबोरी घेतली आणि इथे चिकन पण घेतलंय धुवून. आणि बटाटे टाकते मी त्यात चिकनमध्ये, कारण की लागतात इथे बटाटे सगळ्यांना. आणि पिऊसाठी 2-3 एक्स्ट्राच टाकते,
पिऊला बटाट्याने भात आवडतो. तर आधी मी करत आहे चिकन. मग चिकन शिजायला ठेवले की मग चिंबोरी काढली कसायला, कारण की दोन्ही एकसाथ करायला गेलं तर गडबड होते. घाई नाही आपल्याला, आरामात हळूहळू करूया. तर तेल टाकून घेतले मी आता. थोडं तेल गरम झाल्यावर कांदा, आता कांदा मस्त लाल होईपर्यंत एका साईडला मी करूनच घेते. हा पण चिंबोरीसाठी पण तेल टाकून घेते. ते तेल तापले आता. यात पण मी कांदा टाकून घेते पटकन. दोन्ही ठिकाणी कांदा भाजतायत, परततोय. आता त्यात पण मी कांदा भाजून झालाय, टोमॅटो टाकून घेते. आज व्हिडिओ करायला कोणच नाही, मी एकटीच आहे व्हिडिओ करायला. पण जसं होतोय तसा प्रयत्न करते मी करायचा. तुम्ही थोडं समजून घ्या. चिकनमध्ये मी वाटण आधीच टाकते, थोडंसं फ्राय करते मी वाटण, वरतून नाही मी टाकत. चिंबोरीमध्ये तर आता मी यात मसाला ॲड करते पटापट. धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि आपला घरगुती लाल मसाला. तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढं टाका. मी हाफ फुल टाकले, 2 चमचे. ह्याचे चमच्यात येत नव्हता म्हणून डबल टिबल वेळा टाकलं. आणि टाकून घेते थोडंसं आता मीठ चवीनुसार. आता चिकन टाकून घेते. थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी यात, कारण की मला चिकन सुक्कं नाही करायचं आहे. स्वतः पहिला शिजत ठेवूया साईडला. आता आपण जाऊया आपल्या चिंबोरीकडे. तर जरा मी गॅस बंद केलेला ॲक्च्युली, कारण की मी ते चिकन घालत होते म्हणून. तर कांदा टोमॅटो आता पूर्णपणे शिजला आहे. त्यात थोडंसं तर मीठ टाकणार मी आणि हळद टाकणार. आधी आता फक्त कांदा टोमॅटो आणि हळदवरती चिंबोरी शिजवून घ्यायची थोडीशी. तर मी एक एक हात लावून काढणार होती, पण नाही होऊ शकत माझ्याने, सो मी डायरेक्ट टाकते आता. तर मला भीती वाटते, पण ठीक आहे, टाकते हातानेच. तर आपण टाकलेलं ऑलरेडी. इथे थोडासा गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि आपला घरगुती लाल मसाला. एक हाताने जमत नाही आहे मला. तर मी पातेल्यात घेतलं काढून चिकन, कारण की त्यात थोडंसं ग्रेव्ही कमी झाली असती आणि मला थोडी वाढवायचं होतं पाणी टाकून. तर मी यात घेतलं आता पातेल्यात. तर आता हे शिजून देऊया आपण. ते इथे आपली चिंबोरी बघू शकता थोडी वाफ आली आहे. आता यात मी मसाला आणि वाटण ॲड करते. सगळं मिक्स करून घेतले. आता हे पाणी जे ठेवलेलं ते आपण टाकून घेऊयात. थोडं पाणी अजून ॲड करणार आहे मी. ठेवलं शिजत. इथे भात ठेवलाय मस्त अशी चिंबोरी. मध्ये आता चिंबोरी शिजल्यावर थोडं अजून 10 मिनिटं ठेवेल मी शिजायला.
आहे.